सगळ्यांनी जर्सी घालून मैदानात यायचंय. विदाउट जर्सी कोणी नाही येणार. स्टार क्रिकेट क्लब, मोर्जेलो ब्रदर्स, अपेक्स स्ट्रायकर्स, जुडिथ रिलेटर्स, आनंद रिसॉर्ट किंग, द पोस्ट ऑफिस वॉरियर्स अँड JS रायझिंग स्टार्स. चला सगळ्यांनी यायचंय. स्टार वॉरियर्स आकाशी, JS रायझिंग स्टार्स, दीप स्टार, द पोस्ट ऑफिस वॉरियर्स, आनंद रिसॉर्ट किंग, मोर्जेलो ब्रदर्स, अपेक्स स्ट्रायकर्स आणि जुडिथ रिलेटर्स. सगळ्यांना विनंती, आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तुम्हाला जी जर्सी दिली आहे ती परिधान करूनच यायचंय, घालूनच यायचंय. विदाउट जर्सी कोणीही मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. लवकरात लवकर लाईन अप करा. वाडवळ प्रीमियर लीग. हॅलो हॅलो, समोर आवाज एवढा चांगला येत नाही. कोण आहे का? हॅलो हॅलो, इन्स्ट्रक्शन क्लिअर नाही पोहोचणार तिथून. थोडं इकडे, हा कव्हर काढा, ते कव्हर काढा. दोन्ही साऊंडचे कव्हर काढायचे. हॅलो हॅलो, चेक. येस, थँक्यू. चला या सगळ्या टीम्स, ऑल टीम्स, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. BPL वाडवळ प्रीमियर लीग आणि वाडवळ प्रीमियर लीगचा हा थरार, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती स्पर्धा आपल्या भेटीला येते. खूप मोठा हॅलो 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 हॅलो. आनंद रिसॉर्ट किंग, आनंद रिसॉर्ट किंग, सर्वप्रथम आपण मैदानात यायचंय. आनंद रिसॉर्ट किंग उजव्या बाजूला या आणि डाव्या बाजूला स्टार वॉरियर्स आगाशी आणि त्याच्या स्टार वॉरियर्स आगाशीच्या बाजूला मोर्जेलो ब्रदर्सची टीम येईल. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर म्हणजेच आनंद रिसॉर्टचे सर्व आनंदी आदरणीय आनंदजी बरबोस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल लालसनला की आपण पाहुण्यांना घेऊन येण्यासाठी जायचंय. त्याचबरोबरीने उपस्थित मान्यवर प्रिन्स मचाडो यांची आई कॅटरीन मचाडो, विल्यम परेरा, विल्सन परेरा, अँथोनी डिकोना आणि फ्रेडी कोरिया यांना विनंती करेल की आपण सुद्धा यायचंय. सर आनंद सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्या होऊन जातात आपले टायटल स्पॉन्सर निलेश डिकोना साहेब, आपण सुद्धा या. समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय विनोद डिकुना यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा यायचंय. मोर्जेलो ब्रदर्स टीम, दीप स्टार, चला सगळ्यांनी लाईन अप करायचंय. आपापल्या जर्सी ज्या कलरच्या त्या एका लाईन मध्ये सगळ्या प्लेयरनी उभं राहायचंय. आनंद सरांना विनंती, आपण एसटी जवळ यायचंय.
बाकी सर्व मान्यवर कॅथरीन मचाडो, त्यानंतर आमचे विल्सन परेरा, अँथोनी डिकोना आणि फ्रेडी कोरिया, निलेश डिकोना यांना सुद्धा विनंती आहे. त्यानंतर फादर्स आपण सुद्धा यायचंय. ज्योती माता चर्चचे फादर आदरणीय फादर अॅन्युक्युलेट यांना विनंती करेल आपण यायचंय. सगळ्यांनी लाईन अप करायचंय. सगळ्या टीम आल्या का? स्टार वॉरियर्स आकाशी, दीप स्टार, मुर्झेलो ब्रदर्स, एपेक्स, जुडीथ रिलेटर्स, द पोस्ट ऑफिस, JS रायझिंग स्टार आणि आनंद रिसॉर्ट किंग. ज्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या महिला वर्गाला विनंती करेल आपण सुद्धा यायचंय. मी उपस्थित महिलांना विनंती करेल आपण सुद्धा या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहायचंय. फुलकाल आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबरीनं उपस्थित सर्व पाहुणे, मी फादर्सना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाची सुरुवात प्रेयरनी करायची आहे. मी प्रार्थना करण्यासाठी फादरना विनंती करेल की आपण समोर या. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावे. डॉन बॉस्कोने आम्हाला एक खास देणगी दिली आहे आणि ते म्हणजे यूथ आणि त्यांच्या बरोबर स्पोर्ट्स आणि त्यांच्या स्पोर्टमध्ये देवाची प्रेझेन्स आणि पावित्र्य ह्या नावाने फादर अॅन्युक्युलेट, फादर अखिल आणि माझ्यातर्फे मी तुम्हाला ह्या दिवशी स्वागत करत आहे की आदर्शप्रमाणे तुम्ही खेळ खेळाल आणि जे तुमचं भविष्य आहे ते देवाच्या हातात द्याल. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. वाडवळ प्रीमियर लीग सीझन 1 आणि या वाडवळ प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचं आयोजन करण्याचा हेतू काय किंवा ही स्पर्धा कशासाठी आहे याची सर्वप्रथम माहिती देऊ इच्छितो. वाडवळ प्रीमियर लीग ही उत्तर वसई मर्यादित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमधील सर्वप्रथम पहिला उद्देश समाजातील सर्व तरुणांनी एकत्र यावं आणि कुठेतरी मोबाईलमध्ये हरवलेल्या त्या खेळाडूंनी मैदानात येऊन खेळावं अशा प्रकारचा हा एक प्रयत्न या स्पर्धेद्वारे करण्यात आला आहे, ज्याच्याद्वारे सगळेजण मैदानात येऊन खेळतील, एकमेकांमधला तो एकोपा वाढेल आणि एकोपा वाढत असताना खेळाद्वारे आपल्या बाकी सर्व कामधंद्यातून वेळ काढून इथे एक दिवस एन्जॉय करतील आणि त्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. समस्त आयोजन कमिटीच्या वतीनं समाज उन्नती मंडळाद्वारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि खूप मोठं योगदान त्याचं या स्पर्धेचं ठरलेलं आहे. या स्पर्धेला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहे आमचे टायटल स्पॉन्सर आदरणीय आनंदजी बरबोज, आनंद रिसॉर्टचे ओनर, आमचे को स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे कॅथरीन मचाडो. आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. मी आनंद सरांना विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या सुरुवातीला 2 शब्द मनोव्यक्त करायचे. पहिलं प्रथम म्हणजे सर्व ही आपली वाडवळ समाजाची मुलं आहेत, त्यांना ऑल द बेस्ट. एक एन्थुझियाझम असते, एक स्पोर्टिंग स्पिरिट असते,
त्या सर्वांनी ह्या दोन्ही गोष्टीची आठवण ठेवूनच खेळा. आतमध्ये कुठलीच हे होणार नाही, कारण आपला एकत्रच समाज आहे. मी काही वर्ष अगोदर म्हणजे फादर ॲनॅक्लेट आणि फादर इजू हे दोघंही वाडवळच आहेत. एक 10 वर्ष अगोदर फादर आय वॉज इन, म्हणजे आपल्याच भाषेमध्ये सांगायचं असेल तर मी एक वाडवळ समाज म्हणून पालघरला महिमला एक कार्यक्रम होता आणि तिचे एक माझे मोठे मित्र आहेत अजय ठाकूर म्हणून, आणि त्यांनी एक गोष्ट त्यावेळी सांगितलेली, आनंद शेठ एक प्रॉब्लेम आहे आपल्या वाडवळ समाजामध्ये. मी सांगितलं काय? ते वाडवळामध्ये जो ळ आहे ना, तो ळ कशासाठी आहे माहिती आहे का मला? आपण एकमेकाला खेचून धरतो. आपला समाज एकमेकाला खेचून धरतो, तो पुढे जाऊ देत नाही. म्हणून असा वळ गेला तरी तसा खेचतो आणि उलटा फिरला तरी तो दुसऱ्या बाजूला खेचतो. पण आज ही सर्व आपली समाज उन्नती मंडळ असो का ऑल्फियस आणि टीम असो, ह्यांनी हा ळचा जो एक्झाम्पल होता तो चेंज केलाय. तो ळ एकमेकाला खेचण्यासाठी नाही, एकमेकाला बांधून धरण्यासाठी, एकमेकाला पकडून धरण्यासाठी आहे, हे दाखवलंय. इट्स रिअली गुड थिंग. म्हणजे आपल्या समाज एकत्र येतो, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. परत एकदा मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला लेट झालेला आहे. सर्वांनी एक स्पोर्टिंग स्पिरिटमध्ये खेळा, एक ॲथोझिझममध्ये खेळा आणि असेच उपक्रम पुढेही लाभत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच सर. आणि सगळ्यांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघांचा समावेश आहे. ऑक्शन दरम्यान खेळाडूंना म्हणजेच लिलावा द्वारे या प्रत्येक संघामध्ये खेळाडू दिले गेलेले आहेत. प्रत्येक संघातल्या ओनरने, कॅप्टनने आपापले संघ निवडले, आपले खेळाडू निवडलेले आहेत. आणि त्यानंतर या 8 टीम आज वाडवळ प्रीमियर लीग या ठिकाणी खेळत आहेत. सगळ्यांच्या माहितीसाठी उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला जाणार आहे. तर सर्वप्रथम मी विनंती करेल फादर ॲनॅक्लेट सरांना की आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाणार आहे. त्यानंतर मी आनंद सरांना विनंती करेल आपण समोर यायचं आहे. आनंद बरबत साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल. त्यानंतर विल्यम परेरा, वन ऑफ द लिजन प्लेयर, त्यांच्यासोबत उपस्थित मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं गेलं. त्यानंतर अँथोनी डिकोना यांना विनंती करेल आपण श्रीफळ वाढवण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये मान्यवर म्हणून 2 आमचे माजी क्रिकेटपटू आणि ज्यांच्या माध्यमातून साईनाथसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलेलं असे विल्सन परेरा आणि फ्रेडी कोरिया यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आभार की आपण या वाडवळ प्रीमियर लीगच्या सुरुवातीलाच उद्घाटन सोहळ्या दरम्यान आपण उपस्थित आहात. त्याबद्दल जास्त वेळ न घेता आपण टॉसकडे जाऊयात. टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार स्टार वॉरियर्स आगाशी आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ असणार आहे आनंद रिसॉर्ट किंग. दोन्ही कर्णधार विकेटच्या दोन्ही बाजूला उभं राहायचं आहे. ट्रॉफीच्या पुढे दोन्ही कर्णधारांनी यायचं आणि त्यानंतर मी सर्व पाहुण्यांना विनंती करेल आपण समोर यायचं आहे. पहिली मॅच ज्या 2 संघादरम्यान होणार आहे ते दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. ही ती ट्रॉफी ज्या ट्रॉफीचं अनावरण आपण लिलावादरम्यान केलं होतं. चॅम्पियन ट्रॉफी आहे वाडवळ प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाची आणि या पहिल्या पर्वामध्ये या ट्रॉफीचा मानकरी कोण होणार? मी आनंद बरबूत सरांना विनंती करेल की आपण हा टॉस करण्यासाठी यायचं आहे. हा स्पेशल टॉस कॉइन ज्याच्यावरती BPL 2026 लिहिलेलं आहे. हेड आणि टेल आहे. हेड आणि टेल असं लिहिलेलं आहे. कोण कॉल करेल? ओके, आनंद रिसॉर्ट किंग कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज. त्यामुळे आता दोन्ही कर्णधारांशी आपण चर्चा करणार आहोत. सो
सो नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? आम्ही फलंदाजी घेणार आहेत, फिल्डिंग घेणार आहेत. आमचा कर्णधार हाच आहे, फक्त मी उभा आहे. आम्ही फिल्डिंग करणार आहेत पहिले. लॉसन नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि त्या 4 षटकांच्या बाबतीतले रूल सुद्धा सांगितले जातील. पण वाडवळ प्रीमियर लीग एक संकल्पना आहे. पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. ती खेळाडू त्यांच्या अंगावरती खांद्यावरती रंगबेरंगी जर्सीज आहेत. कशा प्रकारे व्यक्त व्हाल या स्पर्धेबद्दल? कसं वाटतं हा संपूर्ण आवार बघून? प्रथमतः ऑल्फियस आणि टीम ह्यांनी मला कॉल केला की आपल्याला वाडवळ प्रीमियर लीग करायचं आहे. तर मला कोण हँड नव्हता मिळत म्हणून मी करत नव्हता. पण खरोखर ऑल्सन, ऑल्फियस, सनरॉय ही ज्योतिवरची आपली मुलं आहेत सगळी. त्यांनी सपोर्ट देऊन ही जी चांगली टुर्नामेंट, आपण तर तुला माहिती आहे आपण बाहेर इव्हेंट करत असतो. पण हा इव्हेंट आज सगळ्या एक टीम म्हणून आम्ही एक सगळ्या टीम म्हणून आम्ही एक हा उपक्रम इकडे राबवला आहे. त्यामध्ये सगळ्यात आभार मानेल 8 ओनरचे. त्यांनी एका हाकेला आमच्या लगेच होकार दिला आणि टीम विकत घेतल्या. त्यानंतर टायटल स्पॉन्सर, को स्पॉन्सर, जिथपर्यंत आपल्याला स्पॉन्सर्स मिळत नाही तिथपर्यंत कोणतीच टुर्नामेंट सक्सेस होत नाही. तर थँक्यू आनंददादा आणि बाकीचे जे काही स्पॉन्सर्स आहेत, प्रिन्स, त्यांनी देखील आम्हाला चांगली देणगी दिलेली आहे. आणि टुर्नामेंट बोललं तर खर्च आहेच. तर आपण ह्या टुर्नामेंटसाठी आपण 2 प्राईज न ठेवता 4 प्राईज ठेवलेले आहेत. तर ज्या टीम आज 4 क्वालिफाय होतील त्यांना उद्या ट्रॉफीज प्लस कॅश प्राईज. म्हणजे ह्या टुर्नामेंटचा हेतू हाच आहे की ह्याच्यातनं कोणता पैसा आम्हाला कमवायचा नाही, तर मुलं जी मोबाईलच्या आहारी गेली आहेत ती ग्राउंडवर कशी येतील, तो हा उपक्रम आहे. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या इव्हेंटसाठी आणि आत्ताच्या मॅचसाठी स्पेशली आपण कर्णधार म्हणून. दुसऱ्या बाजूला आनंद किंग रिसॉर्टचे कर्णधार आहेत. सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. मैदानाची पूर्णपणे पाहणी केलेली आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनतील असं तुम्हाला वाटतं आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40 स्कोर विनिंग स्कोर असणार आहे. तर मी तरी ते रोजच खेळतोय. हे माझं होम ग्राउंड आहे. पण तरीसुद्धा टुर्नामेंट बोललं तर प्रेशर आहेच. आणि इतके मोठे प्लेयर्स जसे लॉसन वगैरे आहेत समोर, तर तेवढा तर होणारच आहे प्रेशर आमच्यावरती. पण विल ट्राय टू गेट ओव्हर इट. एक प्रश्न आवर्जून विचारायला आवडेल की या मैदानावरती तुम्ही खेळता, तुम्हाला चांगला अनुभव आहे खेळपट्टीचा किंवा आउटफील्डचा. एक गोष्टीमध्ये बदल आहे, तो म्हणजे ऑक्शन दरम्यान आलेले खेळाडू विविध संघामधले आहेत, कदाचित या मैदानावरती खेळलेले सुद्धा नाही आहेत. त्यांच्या जोडीला जुळून घ्यायचं आणि खेळायचं. ही संकल्पना आणि वाडवळ प्रीमियर लीग तुमच्यासाठी काय आहे आणि कसं वर्णन कराल या स्पर्धेचं? बहुतेक प्लेयर असे आहेत जे माझ्या वयापासून मोठे आहेत आणि जे आता लहानही आहेत. अ, आपण रोजच्या जीवनामध्ये मी भरपूर लोक आहेत त्यांना मी ओळखत नाही आहेत, कारण का आमचं कधी तसं एकमेकासमोर आम्ही कधी आले नव्हते. पण आता जसं आम्ही इथे आलो आहेत, भरपूरसे 2-3 प्लेयर असे आहेत त्यांना मी ओळखलो. ते काय करतायत, ते कुठे जॉब करतायत किंवा त्यांचं स्कूलिंग कसं आहे. तर हा स्पर्धा फक्त असं स्पोर्ट्ससाठी नाही आहे, पण आपण एकत्र येतोय आणि लोकांना आपण ओळखतोय. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहायला हवं आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं आपण खूप चांगल्या रीतीने व्यक्त झालात. एक उल्लेख राहून गेला. फादर्स, तुमचे आभार. तुम्ही आम्हाला ग्राउंड दिल्याबद्दल. तर सर्वांनी जोरदार टाळ्या मारून फादरांचे आभार व्यक्त करायचे आहेत. थँक्यू सो मच. हे मोठे आभार होते कारण मैदान नसतं तर कदाचित हा खेळ सुद्धा झाला नसता. थँक्यू सो मच. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की तुमच्या संपूर्ण टीमला, सगळ्या टीम घ्यायच्यात की सगळ्या टीम्स मागे येणार. मान्यवर इथेच उभे राहतील. मागे म्हणजेच बाजूला येतील आणि एक ग्रुप फोटो होणार आहे. सो हळूहळू जवळ या तुम्ही. जे मागे आहेत त्यांनी थोडं जवळ यायचं आहे. आनंद रिसॉर्ट किंग टीम जवळ या. स्टार वॉरियर्स आगाशी आपण सुद्धा आहे. सगळे मिक्स व्हा, काय हरकत नाही. आता तुम्ही तुमच्या टीमला सोडून राहिला तरी चालेल. समोर बसलात तरी चालेल. ट्रॉफी मोठी आहे. वाडवळ प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्याचा टॉस झाला आणि पहिल्या सामन्याच्या टॉस दरम्यान नाणेफेकीचा कौल जो आहे तो गेला आहे स्टार वॉरियर्स आकाशीच्या बाजूने. त्यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम आनंद रिसॉर्ट किंगला. चांगली मॅच बघायला मिळेल. नियम काय आहेत ते सुद्धा सांगितले जाईल. तुर्तास हा एक ग्रुप फोटो आणि त्या ग्रुप फोटो नंतर आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेने. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. ऑल गेस्ट
आपण मॅस्पेटवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सगळ्या पाहुण्यांना विनंती करेल आपण स्टेजवरती या आणि स्टेजवरती बसून आपण या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. एक उत्सव मूर्ती सुद्धा आहेत. मिस्टर ग्लेन डिकोना, विश यू हॅपी बर्थडे.